काय हो? ठीक आहे. काय गंमत आणली गंमत. अरे बघ तरी. हे तुमचे दागिने शलाकाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं आपण गहाण ठेवले होते ना, सोडून आणले मी. मालती, ही तुझी मोहनमाळ. ताई, तुझी चेन. दीपू, तुझे कानातले. सगळं सोडून आणले मी. मालती, तू या घराची लक्ष्मी आहेस. तेव्हा दागिन्यांच्या रूपानं आलेली ही लक्ष्मी स्वतःच्या हातानं नीट कपाटात नेऊन ठेव. हा काय ग? काय झालं रडायला? मला लक्ष्मी नका म्हणू. मला इतका मान प्रेम नका देऊ. मी लायकच नाही या सगळ्याची. मी आई, असं काय बोलतेयस? आणि हे बघ, बाबांनी आता आपले दागिने सोडवून आणलेत ना, आपण सगळ्या जणी ना ते दीदीच्या लग्नात घालू आणि मिरवू. हो ना ताई? म्हणजे काय? एक मिनिट, काय करतेस अनु? थांब ना, माझी चेन काढू देत. कशाला हवी तुला चेन? गळ्यात घालशील आणि मग कुठेतरी वेंधळासारखं हरवशील. काही नकोय. अगं आई, बघू देत ना मला. अगं काय घटपीट झालाय का बघू देत ना. हे सगळं साळगावकरमुळे झाला. सत्काराच्या वेळेला त्याने दिलेल्या रकमेतून हे सगळे दागिने सोडवले. म्हणजे कमाल आहे, कमाल. अगं दीपू, दीपू हल्ली काहीतरी बिनसले हा तुझं. कुठे काय? काही नाही. तू स्वतःमध्येच हरवलेली असतेस. मला खरं सांग, तू प्रेमात वगैरे पडलीस का? काही काय बोलतेस? काय प्रेम? दीपू, मी ना मोठी बहीण आहे तुझी. फार बोलत नसले ना तरी माझं व्यवस्थित लक्ष असतं तुझ्यावर. आणि लहानपणापासून ना अगदी व्यवस्थित ओळखते मी तुला. सांग मला, दीपू, आयुष्य जेव्हा दोन्ही हाताने भरभरून देत असतं ना, तेव्हा आपला हात आखडता नसतो घ्यायचा. खरं प्रेम खूप कमी माणसांच्या आयुष्यात येतं. अरे आई, छान आहे ते पेंडंट. हा, पेंडंट कधी देणार आहेस दीपिकाला? आई, आई आहे मी तुझी. कालच मी तुझ्या पॅन्टच्या खिशात बघितलंय. का लपवतोस सगळं माझ्यापासून? आई, मी दीपिकाबद्दल जर तुला कुठला शब्द दिला आणि ते तसंच झालं नाही तर भीती वाटते मला. इंद्रा,
अर्धवट प्रयत्न करून जर युद्ध खेळलं ना ते युद्ध आपण कधीच जिंकत नाही, असं तुझे बाबा म्हणायचे. तू असं वागतोयस याचा अर्थ तुझं तळ्यात मळ्यात चाललंय का? तसं तू चल माझ्या बरोबर, आई चल माझ्या बरोबर, आई ये ना. भैयाजी, एसपी बँकेची नोटीस आलेली का? अरे बबुआ, अरे क्या बोलते जा रहे हो? हमको कुछ समझ में नहीं आ रहा. तरीका हिंदी में समझाओ तो. हिंदीत कशाला? अरे पांडे, तुझा तबेला आमच्या महाराष्ट्रात आहे. तुझी म्हैस जो चारा खाते तो आमच्या मातीतला. तू दूध इथे महाराष्ट्रातच विकतो आणि पैसेही महाराष्ट्रातच कमवतो. तरी महाराष्ट्राची भाषा बोलता येत नाही का? हा? ना, कुछ समझ में नहीं आया. वो देखो, हमारा भैंसिया को भी कुछ समझ में नहीं आ रहा है. आता थोडक्यात तुला कळेल अशा भाषेत सांगतोय. एसपी बँकेचे जे 2 लाख रुपये घेतले होतेस ना तुझ्या दुधाच्या गाडीसाठी, ते परत कर. तुला कळलं का आता वेगळ्या भाषेत सांगू? अरे ब्रिजवा, ये देख, हमरा से पैसा मांगने आया है. इसको गोबर खिला के रफा दफा कर दो बुड़बक को. इंद्राजी, हे बघा, इथे मारामारी नको. आज आपली शेवटची रिकव्हरी, प्लीज शांतते. दादा, अहो इंद्राजी. मारत नाहीये मॅडम, मी फक्त स्वतःचा बचाव करतोय. अरे पांडे, आता तुला दाखवतो मराठी इंगा. चित्रपट बघतोस का? फिल्म फिल्म पूछ रहा है. फिल्म बबुआ, फिल्म. ना, मग आता मी तुला एक नवीन पिक्चर दाखवणार. तबेले में तबला. तेरी तो सत्तू, मराठी कळलं रे याला? हो, मराठी को. इंद्राजी, आओ. ई का फेंका बे? अरे वो बबुआ मारा हुई का?
बाबासाहेब त्यांच्या हातात काय? ते इंद्राचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद. अरे वापस कुछ उछाला था घाबे. अरे मारा पीठ पे तो मारा बे. इंद्राजी, हा वा. काय हो? आजकाल लक्ष कुठे असतं तुमचं? हा? मुलगी लग्न होऊन जाणार म्हणून काय एवढं दुःख चेहऱ्यावर आणायला नको. अगं लग्न घर आहे आता आपलं, चेहऱ्यावर आनंद उत्साह ठेव जरा. आणि हो, तो राणीहार आहे ना, तो जरा जपून ठेवा नीट. जोखीम. हा दीपू, काय ग तू या वेळेला? दीपू, हाबडे, काय झालं ग? तू अशी घरी कशी काय? बँकेत कोणी काही बोललं का? दीपू बोल ना, यावेळी तू घरी कशी? माझी बदली झालीये पुण्याला, बँकेने केली. बदली? पुण्याला? का? कशामुळे? ऍक्च्युली हेड ऑफिस माझ्या कामावर खूप खुश आहे, सो म्हणून त्यांनी बदली केली. तिथूनच ऑर्डर आली आणि उद्याच जॉईन व्हायचंय. उद्या? हा काय मूर्खपणा आहे? हे असं तडकाफडकी कसे बदली करू शकतात ते? दाखव मला, लेटर दाखव. नाही, अजून आलं नाहीये ते, पण येईल केव्हाही कुरिअरने. अरे हेड ऑफिस खुश आहे म्हणून तुझी बदली करतायत. अगं हे प्रमोशन पेक्षा कमी नाहीये, तुझ्या कामाची पोचपावती आहे. इतकी महत्वाची बातमी तू इतक्या शांतपणे सांगतेस. बघा बघा, कर्ज वसुलीसारख्या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये सुद्धा ही नुसती स्थिरावलीच नाहीये, तर स्वतःचा तिने एक ठसा उमटवलाय. अभिमान आहे तुझा आम्हाला. थँक्यू बाबा. पण बाबा, आता मी पुण्याला जाणार म्हणजे मी दीदीच्या लग्नात काहीच मदत करू शकणार नाही. ती जायच्या आधी मीच सोडून जाते हे घर. काय ग दीपू, तू सांग ना तुझ्या त्या ऑफिस मधल्या ना की माझ्या ताईचं लग्न झाल्याशिवाय मी नाही येणार म्हणून. अगं शक्य असतं तर मी ते केलं असतं ना, पण नाहीये ते पॉसिबल. पण मी येईन ना तुझ्या लग्नाला, प्रॉमिस. म्हणजे तू नुसती अशी अक्षता टाकायला येणार आहेस पाहुण्यांसारखी? अगं तसं नाही, हाक मारली की मी येईन लगेच मदतीला. आणि मनाने तर मी तुझ्या बरोबरच आहे ना. अगं पण दीपू. दीदी, आता आणखीन भाऊ कोण थांबू नकोसा तिला, नाहीतर तिचा पाय निघणार नाही इथं. आणि व्यावसायिक आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं, आणि ती कर्तव्य बजावायला निघाली आहे. हे जा, तुझा बाळ. आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू बाबा. मी बॅग भरायला घेते मग. आणि हे बघा, आपल्याला किती वाईट वाटत असलं तरी ते दीपू समोर येऊ द्यायचं नाही. आनंदाने तिला निरोप द्यायचा. ती गेली ना की मग हवं तर
आई, इंदिरा ट्रान्सपोर्टच्या लोन फाईलवर तुझी सही हवी आहे. करीन ना, नक्की सही करीन. तू जेव्हा मला सांगशील 1 लाख रुपयांचं काय केलंस, मी करीन सही. मला कोंडीत पकडायची एकही संधी सोडत नाहीयेस ना? कार्तिक, 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 हा काय आगाऊपणा आहे? मूर्ख आहेस का तू? वहिनी शांत व्हा, इतका राग. बाबू काका, हो मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आई आहे मी त्याची. हे जे काही आहे ते सगळं नंतर त्यांचंच आहे ना. पण म्हणून लपवाछपवीचे व्यवहार का करायचे कार्तिकने? बरं काय करतोय हे सुद्धा सांगू शकत नाहीये तो. नाही का काळजी वाटणार मला? इंदिरा, आत्ता इंदिरा, काय रे तू आत्ता यावेळी? सत्तू, काय झालंय? इंदिरा, तू पेंडंट दिलंस ना दीपिकाला? पेंडंट दिलाय, पण आता आई, दीपिकाची बदली होऊन ती पुण्याला जाते. अरे एवढंच ना, ती अजून जातीये, गेली तर नाही ना रे? निघेलच आता थोड्या वेळात. अरे अशी कशी जाईल तुला सोडून? आणि तू बरा जाऊ देशील तिला? इंद्रा, हे बघ, प्रेमात अडचणी येतात राजा. आपण हार नाही मानायची. हीच मजा आहे ना प्रेमाची. माझ्याकडे बघ इंद्रा, आणि हृदयावर हात ठेवून मला सांग, तुला असं नाही ना वाटत आहे तू कुठे चुकीचं वागतोयस? नाही ना? अरे मग तुला स्वतःवर विश्वास नाहीये का तुझ्या प्रेमावर? इंद्रा, चल. हा सर. अहो देशपांडे मॅडम, काय सांगू तुम्हाला? काय झालं सर? अहो काय झालं काय, इंदिराजींनी तुमची ट्रान्सफरची ऑर्डर त्या कुरिअर कंपनीत पळवली. आता ते कुरिअर कंपनीवाले बोंबाबोंब करतायत, पण तुम्ही मात्र. हो सर, मी काही झालं तरी जाईन पुण्याला. थँक्यू. माझं ट्रान्सफर लेटर तुमच्याकडे आहे? हो. द्या ते मला. मी जर ते लेटर तुम्हाला दिलं तर तुम्ही खरंच निघून जाल पुण्याला. इंद्राजी, अहो असं काय करताय? मला सांगा, तुम्ही माझे चांगले मित्र आहात ना? हे असा हट्ट करून माझ्या करिअरमध्ये माझी जी प्रगती होती त्यात तुम्ही प्रॉब्लेम निर्माण करणार का? नाही ना? प्लीज द्या ते लेटर. इंद्राजी, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी पुण्याला गेले तरी आपण राहू कॉन्टॅक्ट मध्ये. राहू ना? आणि ती कॉन्फरन्स असते ना बँकेची, 6 महिन्यातून किंवा वर्षातून, तेव्हा भेटूच की आपण. प्लीज द्या ना ते लेटर, प्लीज. निघायला हवं, नाही तर उशीर होईल मला. कितीही वाटलं ना तरी प्लीज मागे वळू नकोस दीपू. दीपू, गडबड होईल, प्लीज वळू नकोस.
इंदिरा, मॅडमने एकदा मागे वळूनही नाही पाहिलं यार सत्तू. आई बाबा कुठे आहेत? अगं ते दीदी आणि ताई तुझी बॅग भरतायत ना, त्यांच्या जवळ आहेत. बॅग भरायची सुद्धा त्यांची एक स्पेशल पद्धत आहे, तीच सांगत असतील दोघींना. मालती, हे बघ गंमत बघ. आठवतंय का आपण कोकणात गेलो होतो तेव्हा मला हे मोरपीस सापडलं होतं आणि तू ते बॅग मध्ये जपून ठेवलं होतंस. आता दीपूची बॅग लावताना मला हे सापडलं. वस्तू जपून ठेवणं आणि टिकवून ठेवणं यात तुझा हात कोणीच धरणार नाही. छान, वा. अहो मी येतेच आहे मदतीला. दीपू ऐक ना. काय झालं? दीपू, तुझी ही बदली झाली आहे ती खरंच चांगलं काम केलंय म्हणून, शिक्षा म्हणून नाही ना? आई अगं मला शिक्षा का होईल? आणि मी तुला सांगितलं ना हेड ऑफिस माझ्यावर खुश आहे म्हणून त्यांनी माझी बदली केली. आणि तू प्लीज सतत अशी गिल्ट मध्ये नको ना राहूस. हे बघ आता जे झालंय ना ते झालंय आणि आपण लवकरात लवकर सांगू ते बाबांना. पण तू प्लीज अशी नको राहूस. आणि मी लवकरात लवकर ते 5 लाख रुपये इंद्राजींना परत करेन. तू नको टेन्शन घेऊस. दीपू, तू असली की आधार असतो ग. पण तू पुण्याला गेल्यावर या अपराधीपणाचं ओझं मी एकटी नाही वाहू शकणार. त्यापेक्षा मी एक काम करते. हा, हेच योग्य राहील. आलेच मी. कुठे निघालीस? दीपू, नाही सहन होत ग मला ना. यांना घरच्यांना सगळ्यांना सांगायचे की मी चोरले पैसे. ते जे देतील ना शिक्षा मला मान्य आहे, मी आनंदाने भोगेन दीपू. पण माझं मन आतून मला जे डागण्या देतंय ना ते नाही सहन होते आता. सत्तो, बँकवाली पण ना देशपांडे सरांसारखी नाकासमोर चालणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आपण तिला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी थांबणार नाही ती. मग काय आता तिला थांबवायला काय? हेड ऑफिस मधून उलटी ऑर्डर आणतोस की काय? इंदिरा, काय झालं? सत्तू, माझ्या कपाटाच्या खालच्या ड्रॉवर मध्ये सोनटक्केच्या सगळ्या घोटाळ्यांची फाईल आहे. आलं लक्षात. आता बँकवालीची बस मुंबईची बॉर्डर क्रॉस करण्याच्या आतच तिच्या ट्रान्सफरची कॅन्सल ऑर्डर येणार. काय ग, तुझ्या घरचं कुणी आलं नाही वाटतं? एकटीच आहेस? अहो बघा ना, काहीच उत्तर देत नाही बाया. अगं तुला कशाला पाहिजे तितक्या चौकशा? अहो काही गोंधळ झाला तर माझ्या मागे चौकशीचा फेरा लागेल ना. तुम्हाला सांगते नक्की काहीतरी गडबड आहे. अगं तू चहा पिणार? तुम्ही पण प्या.
अगं चल, निघायचं नाही का? अगं तुला काय पडलंय का मध्ये मध्ये करायचं? चल. तुम्ही गप्पा बसा. बघा ना कशी बसून राहिली आहे. मला तर काहीतरी गडबड वाटते. अगं चल, उठ आता, निघायची वेळ झाली ना. अगं तुला काय पडलंय? अहो तिच्याबरोबर कोणी वडीलधार माणूस नाहीये, आपण लक्ष ठेवायला नको का? काय ग, कानातले खरे आहेत का? म्हणजे काय नाही, गडबड वाटली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. कसली गडबड? काय चाललंय हो तुमचं मगासपासून? काय तुम्ही काय करताय? माझ्या चारित्र्याचा अंदाज काय घेताय तुम्ही? तुमच्यासारख्या बायकांमुळे ना बाकीच्या बायकांना शांतपणे जगता येत नाही. गडबड वाटते म्हणे. कसली गडबड? किती जज करणार आहात तुम्ही मुलींना अजून? हा असा मेकअप केला तर ही मुलगी अशी आहे असं वाटतंय. हे असे कपडे घातलेत ना म्हणजे ह्या मुलीत काहीतरी गडबड असणार. एखादी मुलगी रडते एकटे म्हणजे ती घरून पळूनच आली असं वाटतं का तुम्हाला? अहो ती घरची जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते, कर्तव्य निभावण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते. ऍक्च्युली गडबड ना तुमच्या विचारात आहे, कळलं? ते पण प्रकरण याच्यात. सत्तूभाई प्लीज ती फाईल माझी मला परत द्या ना. तुम्हाला वाटत असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता हेड ऑफिसला फोन करतो आणि देशपांडे बाईंची बदली कॅन्सल करायला लावतो. पण ती फाईल हेड ऑफिसला पाठवू नका हो. नाही नाही, आपला विश्वास नाही सोनटक्के तुझ्यावर. असं काय करताय तुम्ही? म्हणत असाल ना तर आत्ताच्या आत्ता फोन लावतो हेड ऑफिसला, डायरेक्ट शिंदे साहेबांना लावतो. मग झालं. खरंच? हो. मग आत्ताच्या तर फोन लाव. मॅडमना मेल गेला पाहिजे त्यांची बदली कॅन्सल झाल्याचा. चल कर. गेला म्हणून समजा मेल. ती फाईल तेवढी मला मिळेल तुला नंतर. चल चल फोन कर. हॅलो. अगं बाई, ती गेलेली गाव परत परत कशी दिसतात? मला तर वाटतं काहीतरी गडबड आहे, बाकी काही नाही. अरे ही तर बस परत मुंबईला जाते. ड्रायव्हर दादा बस थांबवा प्लीज. इंद्राजी तुम्ही पाणी घ्या, तर मी आलोच. टक्के कुठे निघाला? चहा टाकलाय तुमच्यासाठी, तो घेऊन येतो पटकन. नाटका बंद कर सोनटक्के. समोर बस. बस. देशपांडे मॅडमच्या बदलीच्या बाबत जे काही झालं म्हणजे ते मीच केलं, ती माझी चूक आहे, मला मान्य आहे. ते मी फार वाईट वागलो, त्याबद्दल मला शिक्षा झालीच पाहिजे. चौथी
इंद्राजी, मॅडम, पेंडंट खूप छान दिसतंय तुमच्या गळ्यात. ते इंद्राजी, ऍक्च्युली मला तुम्हाला सांगायचं होतं की मी देशपांडे. इंद्र, तू दिलेलं पेंडंट बँकवालीला कसलं शोभून दिसतंय ना. सत्तू, मॅडम देशपांडे सरांबद्दल काय बोलल्या का? चल मॅडम, तुम्ही मला मग अशी देशपांडे सरांबद्दल काहीतरी सांगत होतात ना. हा, मी ते म्हणत होते की मी देशपांडे सरांची. मला काय ऐकायला नाही येते. मी बोलू इंद्राजी, साळगावकर. इंदिरा, कस्टमर घरात आहे. चला मॅडम.